आपण बचत गट बनवायचे असं शासनाच्या नियमात आहे ह्या योजनेअंतर्गत। दुसरं एक आपण जे की बचत गट बनवतोय योजनेचं सोडून की ज्या अगदी मिडल क्लास वाले आहेत ज्यांना गरजच नाहीये किंवा ज्यांना फक्त गरज आहे की बचत करायची आहे किंवा असं सहज म्हणून की काही कामाची गरज नाहीये किंवा काही महिला कसं म्हणतात की पालिकेकडून काही कामं असतील किंवा आम्ही आता घरीच आहोत आणि आम्हाला कामाची गरज आहे तर काही कामं आली किंवा काही जर सर्वेची कामं आली अजून काही प्रशिक्षण असतील तर आम्हाला ते करायचंय मग त्या आपण योजनेअंतर्गतच्या गटामध्ये करतोय। पण बाकीचे जे गट आहेत ज्यांना काही अशी गरज नाहीये आणि ज्यांना फक्त बचत करायची आहे तर ते बचत करताना आपण एक गट करतोय। त्या गटाची नोंदणी पनवेल महानगरपालिकेमध्ये होती पण त्याला शासनाच्या सगळ्याच योजनांचा लाभ होतोच असं नाही। जेव्हा पालिकेकडून काही ठराव होतील आणि पालिकेचे काही ठराव पास होतील त्यावेळेला त्या बचत गटांना लाभ होईल। मग आता तुम्हाला कोणत्या प्रकारचा बचत गट करायचा आहे कारण बचत गट करताना जसं मी लिमिटेशन सांगितलं की 20 पर्यंतची मर्यादा आहे त्याच्याही पुढे जाऊन आपण बचत गट जेव्हा करतो त्यावेळेला बचत गटामध्ये नियमित बचत हे खूप गरजेचं आहे। म्हणजे बचत गटाची जी 5 सूत्र आहेत पंचसूत्री कार्यक्रम असं म्हणतोय की जी 5 सूत्र पाळली तर तुमचं बचत गट व्यवस्थितरित्या चालेल। तर पहिलं सूत्र म्हणजे नियमित बैठक घेणं। बचत गटाची बैठक दर महिन्याला ज्या महिन्याला ठरवलेली आहे त्या महिन्याला घेणं गरजेचं आहे। त्यामुळे नियमित बैठक होणं गरजेचं आहे आणि त्या बैठकीला तुम्ही सगळ्या बचत गटातल्या महिला किंवा सदस्य असणं आवश्यक आहे। म्हणजे फक्त अध्यक्ष खजिनदार सचिव बोलवतात आणि आपण फक्त पैसे देऊन जातो किंवा त्यावेळेची बचत त्यांच्याकडे देतो आणि मग तुम्ही काही करा तुम्ही भरा असं सांगतो तर तसं चालत नाही। त्यामुळे बचत गटात खूप महत्वाचं आहे की नियमित बैठक होणं आणि नियमित बैठक होताना सगळ्या महिला किंवा सगळ्या सदस्य हजर राहणं गरजेचं आहे उपस्थित राहणं गरजेचं आहे। फक्त अपवाद येईल की तुम्हाला काही इमर्जन्सी असेल किंवा काही काम आलं तर एखाद दिवस तुम्ही नाही हजर राहिलात एखादी महिला तर चालू शकते आणि ते सगळ्यांना मान्य असलं पाहिजे। दुसरं सूत्र म्हणजे की बचत नियमित आपण बैठक घेतो त्याचबरोबर तुमची नियमित बचत होणं। जी बचत आपण ठरवलेली आहे की 100 रुपये 200 रुपये 300 काही असू दे सगळ्यांना सोयीची जी बचत आपण ठरवलेली आहे तर ती बचत ते पैसे त्याच तारखेला म्हणजे बैठकीच्या तारखेला देणं आवश्यक आहे तरच तुमचं रेग्युलर बचत गट चालेल नियमितपणे चालेल कुठेही कुठली अडचण येणार नाही आणि पारदर्शकता राहील। त्यामुळे बचत करणं किंवा तुम्ही बचत गटामध्ये देणे तुमचे पैसे हे जरूरच आहे। तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे काय तिसरं सूत्र म्हणतो आपण पंचसूत्रीपैकी तर त्यामध्ये जेव्हा तुमची बचत म्हणजे होते 3-4 महिन्यांनी तुमच्या अकाउंटला थोडेफार पैसे जमा होतात आणि मग तुम्हाला कसं होतं अंतर्गत कर्ज व्यवहार करायचे की आपापसात बचत गटामधूनच कर्ज घ्यायचं पण कर्ज घेताना त्याला व्याजदर ठरवायचा आहे आणि त्या व्याजाने 2% व्याज 3% व्याज 1% कितीही असू दे ते तुम्हाला सगळ्यांना सर्वानुमते तो ठराव मान्य करायचा आहे की आपण जर कर्ज घेतलं किंवा बचत गटातून आपल्या सदस्यांनी कोणी कर्ज घेतलं तर त्यावेळेला ते कर्ज एवढ्या व्याजाने घेणार आहोत। म्हणजे हे तुमचं कुठेतरी लिखित असलं पाहिजे। नियम हे बचत गट तयार झाल्याच तुमचे नियम तयार झाले पाहिजेत। तर हे तिसरं महत्वाचं हे आहे की आपण अंतर्गत कर्ज व्यवहार करणं गरजेचं आहे। जेव्हा तुमचा अंतर्गत कर्ज व्यवहार नियमित होईल जेव्हा तुमचा व्यवहार व्यवस्थित होईल ट्रान्झॅक्शन होईल त्यावेळेला पुढचं जे लोन बँकेकडून घेणार आहोत तर बँक त्या ट्रान्झॅक्शनच्या जोरावर तुम्हाला लोन देते। आपण पर्सनल लोन घेताना बँक विचारते किंवा बँक आपलं पासबुक बघते ट्रान्झॅक्शन बघते किती झालंय ते त्याप्रमाणेच आहे बचत गटाचं। तर ते बचत गटाचं ट्रान्झॅक्शन असणं गरजेचं आहे। त्यामुळे बचत गटाला 3 महिने झाले साधारण की तुम्ही अंतर्गत कर्ज व्यवहार करू शकता। चौथं सूत्र की जे कर्ज घेतलेलं आहे ते मुद्दल आणि व्याजासह परतफेड करणं वेळेत म्हणजे दिलेल्या वेळेत दिलेल्या मुदतीमध्ये परतफेड करणं। कारण जर तुम्ही परतफेड केली नाहीत तर ते मग पुन्हा तुमच्या गटामध्ये हेवेदावे होतील ते वाढत जाणार कर्ज त्यांचं अमाऊंट हे होऊन जाणार वाढत जाणार आणि दुसऱ्यांना पण चान्स मिळणार नाही कर्ज घेणारा। जर तुम्ही नियमित भरलात तर पुढच्या वेळेला दुसऱ्यांना कोणाला कर्ज घ्यायचं असेल तर ते देता येईल। त्यामुळे कर्ज घेतल्यानंतर परतफेड करणं। आणि 5वं आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र हे असं आहे की
बचत गटाचा लेखाजोखा व्यवस्थितपणे लिहिणं म्हणजे बुक रेकॉर्ड किपिंग जे म्हणतो आपण, तर ते लिखित स्वरूपात असणं गरजेचं आहे. ओरली कोणीही म्हणतं, तोंडी कोणीही म्हणतं की हिने 1000 रुपये घेतलेत आज माझ्याकडून, किंवा अध्यक्ष तुम्हाला सांगेल की तिला 2000 रुपये दिलेत, पण ते कुठे लिहिलेलेच नाहीयेत ना. मग किंवा तुम्ही जे पैसे महिन्याचे भरताय, तर ते महिन्याचे पैसे भरणं किंवा परतफेड केले, कर्ज परतफेड केलं असेल, तर ते सगळं तुमच्याकडे बुक रेकॉर्ड असला पाहिजे. म्हणजे लिखाण हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या गटात पारदर्शकता येईल, व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल आणि कुणालाही डाऊट येणार नाही. कुणीही उद्या विचारलं की हिशोब विचारलं किंवा काही शंका उपस्थित केली, तर ती सगळी पुस्तकं समोर ठेवली, सगळ्यांचं हे क्लिअर होऊन जाईल डाऊट. त्यामुळे ती पारदर्शकता आणणं गरजेचं आहे. तर हे 5 सूत्रांचं जर तुम्ही पालन केलं, 5 सूत्र व्यवस्थितपणे पाळली, तर तुम्हाला गट खूप सुंदर चालेल. पुढे जाऊन तुम्ही एक चांगल्या म्हणजे उद्योगिनी म्हणून आपण मार्गावर आपण जातोय, तर उद्योगिनी बनाल किंवा लघु उद्योग काहीतरी सुरू कराल, गटामार्फत कर्ज घेणं सुरू होईल आणि बँकेकडून हे जर 5 सूत्र पाळली, तर बँकेकडून कर्ज घेणं सोपं जाईल. म्हणजे 6 महिन्यानंतर बँक कर्ज द्यायला सुरुवात करते गटाला 6 महिने झाले की. तर हे सगळं तुम्हाला गटाच्या माध्यमातून करायचंय. दुसरं महत्वाचं म्हणजे बचत गट जर आपण योजनेअंतर्गत केलेला आहे, आता ह्या सगळ्या फाईल मी चेक करणार, त्या निकषाप्रमाणे जर महिला मला भेटल्या, ते सदस्य जर भेटले, तर ते आम्ही योजनेअंतर्गत बचत गट घेतोय. योजनेअंतर्गत घेताना म्हणजे जी दीनदयाळ अंत्योदय योजना आहे, त्या योजनेअंतर्गत बचत गट आम्ही तुमचं नोंदणी करून घेतो. त्यामध्ये घेताना त्या एक फायदा आहे की जर तुम्ही काही व्यवसाय करत असाल, तर त्या व्यवसायाला 2 लाखापर्यंत कर्ज मिळतं व्यवसाय वाढीसाठी, किंवा वैयक्तिक कर्ज, किंवा बचत गटाला पूर्ण घ्यायचं असेल, समजा तुमचा आता 10-12 जणींचा गट आहे आणि त्यातल्या 5 ग्रुपनी घ्यायचं असेल, 5 जणी किंवा 6 जणी इंटरेस्टेड आहेत की बाकीच्या जणी काही करत नाहीत, पण 5-6 जणी काही गटाच्या माध्यमातून घ्यावा, तर 10 लाखापर्यंतचं लोन आहे. मी पर्यंत म्हणते कारण बँक 10 लाख देत नाहीये, डिपेंड की तुमचा व्यवसाय कोणता आहे, तुमच्या व्यवसायावर ते कर्जाची रक्कम अवलंबून आहे, पण जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतचं कर्ज तुम्हाला मंजूर होऊ शकतं. जर एखादा मोठा व्यवसाय असेल तर तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज मिळतं. तर हे तुमचं तुम्हाला फायदा होऊन जातो. तिसरं एक आहे, जर खाद्यपदार्थ उद्योग काही करत असाल, म्हणजे वेगवेगळी पीठं बनवणं, मसाले बनवणं किंवा ज्यूस बनवणं, पापड लोणची तर आहेतच, म्हणजे एक खाद्यपदार्थ उद्योग म्हणजे त्या जे पदार्थ आहेत, जे प्रोडक्ट येतात, उत्पादन आहे, त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करून जे बनवले जातात किंवा केक बनवणं, असे जे उद्योग आहेत, तर त्या उद्योगांवर शासनाकडून प्रत्येक महिलेला 40,000 रुपये कर्ज मिळतं. ते वर्षभरात फेडायचे. ते बँकेतून मिळत नाही, शासनाकडून येतं, पण त्याच्यासाठी गटाची तयारी असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं पूर्ण गट नसला तरी जाईल. 2 पेक्षा गट कधी म्हणतो, 2 पेक्षा जास्ती महिला एकत्र येतात त्या गट. म्हणजे जर तुमचा आता 10 किंवा 12 महिलांचा गट आहे, पण त्याच्यातला जर 4 महिला तयार असतील लोन घ्यायला गट म्हणून, तर त्यांना मिळून जातं. तर हे तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय तुमचा वाढवू शकता कर्ज रूपाने, आणि याच्यावर तुम्हाला 7% व्याजदर आहे. वरची आहे ती इंटरेस्ट सबसिडी तुमच्या अकाउंटला नंतर जमा होते. तर हे बचत गटाचं हे आहे. बचत गटामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा कोणताही काही नियम करायचे झाले किंवा काही बदल करायचा झाला, तर ठराव करणं खूप आवश्यक आहे, आणि तो ठराव सर्वांना मान्य असणं. सर्वांना जर तो मान्य असेल ठराव, तर तुम्ही कोणतेही निर्णय बचत गटामार्फत घेऊ शकता, पण तो ठराव ही लिखित स्वरूपात पाहिजे. तर हे तुम्ही बचत गटामार्फत करू शकता. काही आता महानगरपालिकेतूनही काही प्रशिक्षण आयोजित केली जातात, किंवा बचत गटांना तुम्हाला एक उद्योजकता विकास वगैरे किंवा हे साक्षरता, आर्थिक साक्षरता याचे तुम्हाला लेक्चर ही ह्या बचत गटांना दिले जातात शासनाकडून, महानगरपालिकेकडून, असे विविध उपक्रम राबवले जातात. आता मागच्या वेळेला आमच्या इथल्याच महिलांनी, जे बचत गट आपण तयार केले त्याच महिलांनी मराठा आरक्षण सर्वे केलेला आहे. म्हणजे त्यांना ते काम मिळालं होतं. ज्या महिलांना आवड आहे किंवा ज्या इंटरेस्टेड आहेत त्यांना,
स्वच्छ शौचालय अभियान जे होतं त्यावेळेला शौचालयाचं सर्वेक्षण करण्याचं मिळालं होतं त्यांना काम. आता मध्ये आमचं एक प्रशिक्षण झालं, तर त्या प्रशिक्षणामध्ये मग आम्ही त्यांना 2-3 दिवसाचं प्रशिक्षण होतं महिलांचं उद्योजकता विकासचं. मग एका बचत गटाला आम्ही जेवणाचं काम दिलेलं होतं, की मग बचत गटामार्फतच जेवण मागवलं, की चहा, पाणी, जेवण हे त्यांना त्यामार्फत. म्हणजे असे बचत गटांना आपण छोटी मोठी कामं देऊ शकतो किंवा वैयक्तिक करू शकतात. हा, म्हणजे ही सगळी हे आहे. पण तेव्हा तुमचा बचत गट व्यवस्थितपणे मार्गी लागला पाहिजे किंवा नियमित तुमच्या बैठका होणं आवश्यक आहे, नियमित बचत होणं आवश्यक आहे. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हेवे दावे नको, तुमचा सगळा व्यवहार पारदर्शक पाहिजे. म्हणजे या सगळ्या आणि या पंचसूत्री जे मी सांगितले त्याचं पालन करणं आवश्यक आहे. तर हे सगळं आपण बचत गटाच्या माध्यमातून करू शकतो. सुरुवातीला लगेचच उंच उडी घेता येणार नाही, हळूहळू आपण पुढे जाणार आहोत. पण ह्यामध्ये आता तुम्ही विचार करा, मी जे सांगितले ते तुम्हाला कितपत जमणार आहे, किंवा गरीब गरजू महिला म्हणजे तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल तरच ह्या प्रकारच्या गटांमध्ये तुम्ही नाव द्या. जर तुम्हाला नुसती बचतच करायची असेल, म्हणजे बचत करायची आहे माझी महिन्याची 100 रुपये 200 रुपये काय होईल, तर दुसरा पण गट आपण करू शकतो की त्याची फक्त पालिकेमध्ये नोंदणी करून घेतो. म्हणजे अशा प्रकारचं, कारण काय आहे ना, जर करायचंच नसेल आपल्याला काही, नुसतं बचत गट म्हणजे आपल्याला महिन्याचीच बचत करायची असेल तर उगीच इकडच्या शासकीय योजनेअंतर्गत बचत गट करण्यात अर्थ नाहीये. कारण ते कसं होतं ना, ते तुमचा बचत गट जेव्हा आम्ही पोर्टलला टाकतो तेव्हा ऍक्टिव्ह दिसला पाहिजे. आणि तिथे ऍक्टिव्ह केव्हा दिसेल, जेव्हा तुमची ऍक्टिव्हिटी होते, जेव्हा तुम्ही हिरिरीने सहभागी होताय, जेव्हा काही कार्यक्रमामध्ये काही उपक्रमामध्ये तुम्ही सहभाग नोंदवताय, त्यावेळेला आम्ही सगळं ते ऑनलाईन एंट्री करत असतो. त्यामुळे तुमचा रेकॉर्ड पूर्ण ऑनलाईन दिसला जातो की ह्या बचत गटाने आता काय केलेलं आहे, बाकीचे बचत गट आहेत काय करतायत, कोणी प्रशिक्षणामध्ये भाग घेतलाय, कोणी पालिकेच्या उपक्रमामध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलाय, हे सगळं आपण पोर्टलला एंट्री होते. त्यामुळे हे बचत गटाची माहिती आता आहे आपण इथपर्यंत, कारण आत्ताच सगळी माहिती सांगून उपयोग नाहीये. तुमचा जेव्हा बचत गट होईल त्यावेळेला पुढे जाऊन आपण टप्प्याटप्प्याने त्याप्रमाणे पुढची माहिती सांगणार आहोत. म्हणजे ही जी आपण बचत गटाची संकल्पना काय आहे किंवा बचत गट काय असतं हे मी आता सांगितले. दुसरं एक, जेव्हा तुम्ही बचत गटाचे नियम करताय तर त्यावेळेला महिन्याची मीटिंग होते, तुमची बैठक घेताय, समजा 10 तारखेला किंवा 15 तारखेला मीटिंग घेणार आहात, तर त्यावेळेला ते तुमच्या नियमात असू द्या की जर बचत गटामध्ये आपण बचत गटाची मीटिंग घेतोय पण त्यावेळेला जर काही मेंबर्स आल्या नाहीत मीटिंगला किंवा पैसेही वेळेवर दिले नाहीत तर त्यांना तुम्ही दंड आकारू शकता. ते तुमच्यावर आहे, तुम्ही किती दंड आकारायचा ते तुमच्यावर आहे. अगदीच जर एखादी महिला किंवा 1-2 महिला सतत येतच नसतील किंवा रिस्पॉन्स त्यांचा काहीच नसेल बचत गटामध्ये, तर त्यांना काढून टाकण्याचा अधिकार पण बचत गटातल्या सदस्यांना असतो. पण तो ठराव सर्वानुमते मान्य झाला पाहिजे, जास्ती मताने तो ठराव मान्य झाला पाहिजे असं आहे. कारण समजा जर तुमचा 12 जणींचा गट आहे आणि 2 जणी येतच नाहीयेत, भरपूर दिवस झाले किंवा ते पैसेही नियमित भरत नाहीत, तर त्यावेळेला तुमच्या 10 जणींची मतं पडली पाहिजेत तिथे की यांना काढून टाकायचं, किंवा 8 जणी 9 जणींची म्हणजे जास्तीत जास्त मतं त्या याला पडली पाहिजे, मग त्यांना तुम्ही ठराव करून काढून टाकू शकता. तर हे जे नियम आहेत आम्ही फक्त गाईड करतोय, हे जे नियम आहेत म्हणजे किती अमाऊंट घ्यायची दंड किंवा काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. तर तुम्ही आता बघा, तुमच्या जर काही शंका असतील तर मला विचारा. आणि जसे बचत गट पुढे होतील तयार, बचत गटाचे अकाउंट ओपन होतील, जेव्हा जशी वेळ येईल त्यावेळेला मी पुढची माहिती सांगत जाईल. तर ही बचत गटाची तुमची आता संकल्पना मी तुम्हाला सांगितलेली आहे. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आज पहिल्यांदा मी बचत गटाच्या मीटिंगसाठी आलेली इथे, त्यामुळे बचत गट म्हणजे काय त्याच्याबद्दल काही जी माहिती मला नव्हती, आज पहिल्यांदा त्याबद्दल मला पूर्ण माहिती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे बचत गटामध्ये काय काय असतं, कशा प्रकारे ते चालतं, पुन्हा सरकारचे काही त्याच्यात नियम किंवा त्यांचे काही आपल्याला मिळणारा फायदा, ह्याबद्दल संपूर्ण माहिती आज मला इथे या मीटिंगमध्ये मिळालेली आहे. त्यामुळे मीटिंगमध्ये आल्यानंतर मला खूप गोष्टींची माहिती आणि फायदा झालेला आहे. बचत गटामुळे अनेक महिला एकत्र येतात, त्यामुळे आम्हाला एकमेकाचे विचार, आचार, संस्कार बोलतात आपण ते एकमेकाबद्दल आदर तो इथं बघायला भेटतो. त्याचप्रमाणे आपल्या पैशांची बचत होते, आपल्याला त्या बचत गटातून कामं मिळणार आहेत असं त्या मॅडमनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे अनेक अजून फायदे आहेत.
का आपल्याला गव्हर्मेंटसुद्धा मदत करू शकतो, असं मॅडमनी आम्हाला माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. माझे नाव करिश्मा अमित जाधव. आज विनया म्हात्रे म्हणून ताई आमच्याकडे आल्या होत्या. त्यांनी आम्हाला बचत गटाबद्दल थोडी माहिती सांगितली. त्याच्याबद्दल आम्हाला काय असतं काय नाही, ते कसं करावं लागतं, कसं असतं, काही गोष्टींमधनं कसे आपल्याला बचत गटामध्ये फायदे होतील, घरू महिलांसाठी काय आपल्याला फायदे आहेत, त्यांचे आम्हाला विचार व्यक्त केले. सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती सांगितली. विनायक म्हात्रे, नंदाबाई कतार, आमची बचत गटाची मीटिंग झाली. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. अगर कोई गरीब आते हैं, कोई महिला गरीब है, किसी को खाने का नहीं है, तो मैं वहाँ से लेके उन लोग की मदद कर सकती हूँ. इसीलिए सभी महिला अपना अपना 2 रुपया बचत करके सभी का आभारी करता है, बचत करता है. आज इथे बचत गटाची मीटिंग झाली. नंदाताई कथार आणि विनया म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान माहिती मिळाली आणि सर्व महिलांसाठी काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते. उपक्रम चालू राहावेत हीच सदिच्छा. आज महानगरपालिकेत आमच्या बचत गटाचे ओपनिंग झाले. महानगरपालिकेतून विनया म्हात्रे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली, नंदाताई कथार यांच्या नेतृत्वाखाली ही महिला बचत गटचं ओपनिंग झालं. त्या मॅडमनी खूप छान प्रकारे महिलांना माहिती दिली. खूप छान प्रकारे त्यांनी महिलांना संबोधित केलं. नंदाताईचं साथ आणि म्हात्रे मॅडमच्या कार्यातून आम्ही हे ओपनिंग करत आहोत. तर चांगल्या प्रकारे इथून पुढेही हे असंच काम चालू ठेवतील अशी आमच्या आशा आहे नंदाताईकडनं. इथून पुढे त्यांनी असंच काम करावं आणि ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी त्या कार्यरत राहावं नेहमीच, अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आणि त्या करतीलही इथून पुढं. तर हे आज खूप छान प्रकारे एक मीटिंग पार पाडली. बचत गटाचे आज 3 ते 4 बचत गटाचे ओपनिंग झाले. ते आता उद्या परवा आम्ही पनवेल महानगरपालिकेत जाऊन त्याचं ओपनिंग करून येतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बचत गट तयार करण्यासाठी किंवा बचत गट कसं तयार करायचे आणि बचत गटाची संकल्पना याबद्दल चर्चा केलेली आहे. तर त्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना बचत गट काय करायचंय किंवा बचत गटामध्ये किती सदस्य असतात, काय नियम कसे आहेत, बचत गटाची पंचसूत्री आपण कशी पाळायची आहे, जेणेकरून बचत गटामध्ये पारदर्शकता येईल आणि तुमचा बचत गट व्यवस्थितपणे चालू राहील. बचत गटाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांनी जास्तीत जास्त महिलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करणं, महिलांनी जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि आर्थिक बाजू सांभाळणं. त्याच्यामधूनच महिला एक उद्योजिका, महिला जे उत्पादनं करतात किंवा महिला काही वस्तू बनवतात किंवा काही छोटे उद्योग करतात, तर त्या लघु उद्योगामधून एक उद्योजिका बनणं हे बचत गटाचा हा सगळा सारांश बचत गटाच्या मार्फत आपण करतोय. तर पुढे जाऊन महिला उद्योजिका कसे बनणार आहे किंवा ह्यासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार आहोत आणि महिलांना एक उपजीविकेचं साधन निर्माण करून देणार आहोत. धन्यवाद.